श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशांमा श्री सरस्वती नमः. आईशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी. ऐक शिष्य तुडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठवत से तुझ्या प्रश्नी आधी मध्य व सानक. प्रश्न केला बर्वानिका सांगेन तुझ विवेका. रात्री ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते सर्व ठाई. आपो नारायणा म्हणून पाही वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण सर्व ठाई वास पूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण. अंड निर्मिले हिरण्य गर्भ तेची ब्रह्मांड नाम झाले. रजोगुणे ब्रह्म यासी निर्मिले हिरण्य गर्भ नाम पावले. देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा. फुटणी शकले झाले द्वेका. एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकले नाही दोन्ही. ब्रह्म तेथे उपजोन रचिली 14 ही भुवने. 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परेसी 7 जन ब्रह्मपुत्र. मरीच त्रियांगिरस पुलस्ते पुलह क्रतू वसिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ. सृष्टी करता ब्रह्मा जाना. सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्री. तेथून पीठ गुरु संतती सांगेन एक चित्ती. सौभाग्यवंत नामधारका. अत्री ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणीया जगदंबा तेची जाना. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्रापना तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर वैवित. स्वर्गेश्वरे घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवरा मिळून त्रिमूर्तीपाशी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी आचार त्रि ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रत स्त्री अनुसया. आचार तिचा गम्य काय सांगो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीसी मनोवाक्याय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विनमुख नव्हे कवने काळी. तिचा आचार देखोनी सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिसे लागे म्हणून मंद मंद तपत असे. अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे. भूमी आपण बिहुनी देखा नम्र झाली तिचे पादुका. शाप देईल म्हणून ऐका समजता मी भीत असो. नेलो घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरोन. एखाद्या ते वर देताचे जाण तोही आमुते मारू शके. त्याशी करावा उपाय तू जगदंबा देवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगू आलो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी हरनिशी राहू चित्त धरुनी. ऐसे ऐकुनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती. पतिव्रता म्हणताती व्रतभंग करुनी तिसी. ठेवून येऊ भूमीसी अथवा वैवस्वतालयासी. पाठवू म्हणून निघाले सत्व पाहावया सतीचे. त्रयमूर्ती वेश धरती भिक्षुकाचे. आश्रमी आले अत्रीचे भाग्यवत होऊनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसूयेसी आश्वासून. अतिथी आलो आपण म्हणती. शुदे करुनी बहुता पिडोन आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया. सदा तुमच्या आश्रमात संतर्पणा व्यागत. ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसूये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही. टाकून आलो याचे कामी इच्छा भोजना मागावया. इतके ऐकून अनुसया नमन केले अतिविनया. बहिष्कार करून शालन केले चरण त्यांचे. अर्घ्यपाद्य देऊनी त्यांची गंधाक्षता पुष्पेसी. सवेची म्हणत असे हर्षी आरोगण सारी जय. अतिथी म्हणती तय वेळी करून आलो आपण आंघोळी. ऋषी येते बहुता वेळी त्वरित आमांचे भोजन द्यावे. वासना पाहुणे अतिथी ते काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार. बैसोनिया पाटावरी घृतिसी पात्र विधारी. घेऊन आली आपण शिरी शाकपान ते वेळी तिसी म्हणती होणारी.
आम्ही अतितो आलो आलो दुरी देखुनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होऊन या मानसी अन्न वाढावे परेसी अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथींचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्र पाहावया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तपहानी पती निरोप केवी उलंगू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळा पतीचे असले तप फळ तारीला मजा मनात असे ऐसे विचारुनी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करा स्वचित्तेसी नग्न वाढेना मनात असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊन सती देखा घेऊन आली अन्नोदका तवतेची झाली बाळका ठायन पुढे लोळती बाळके देखून अनुसया बैचकित होऊन या पुनरुपी वस्त्रे नेसून आली तया बाळकांपाशी रुदन करती तिने बाळ अनुसया राहावी वेळोवेळ शुद्धार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन बाळकांशी स्तनपान देत असे हर्षी एका सोडणी एकाशी निवारण करी शुद्धेचे पाहे पानवला काय घडले त्रैमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्र शुदा गेली तप फळायचे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची शुदा निवारण पतिव्रत असताना पान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयसी सृष्टी रचने अर्निशी त्याची शुदा असताना पानसी केवी झाले निवारण बाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्नी रुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया ऐशी अत्रीची रमणी न होती बागी ऐकिली कवनी त्रैमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन बाळकांशी खेळवी तसे तिघांशी घालून बाळका पाळणेसी पर्यंते गायी तये वेळी पर्यंते गाय नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी समुखितसे त्रिमूर्तीसी इतके होता तये वेळी माद्यन काळी अतिथी वेळी अत्री ऋषी अति निर्मळी आला फुले आश्रम घरात आला अवलोकित तव देखील अनुसया गात त्याची बाळे ऐसे म्हणत पुसतसे तये वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषीने आणि असे पाहत त्रिमूर्ती हिची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारित त्रिदेखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला ते वेळी बाळे राहिली पाळणेची निजमूर्ती ठेले सन्मुखेची साधू साधू अत्री ऋषी अनुसया सत्य पतिव्रता तुष्टोल तुझ्या भक्तीसी वर माग जे इच्छिसी अत्री म्हणत से सतीसी जयवंतीसी ते मागाता अनुसया म्हणे अत्रीसी प्राणेश्वर तुची होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी हिची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकोनी वर दिदला मूर्ती तिने राती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोशी बाळकांपरी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची परी सा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेवले तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहुनी माता भीमुखा निरोप मागती कवतुका जावो तपा निज स्थाना दुर्वास बन्या हो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे हो माते निरोप द्यावा मातोरिते चंद्रमंडळी वासा मुते नित्य दर्शन तुमांचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमांते धरुणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रैमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना फुलाले अनुसयाच्या घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती का नाम दत्तात्रय ऐका मूळ पीठ श्री गुरुचे कैसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करून प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी दत्तात्रेयचा अवतारू सांगितला पूर्वन पारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवले परी निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी
श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू काही कथा होया मनोहरू सकाळ दृष्टे लादती इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरे श्री श्री हा सरस्वती पाक्याने सिद्धनाम धारक संवादे त्रिमूर्ती अवतार धारक कथन नाम चतुर्दश गोडा श्री गुरु दत्तात्रेयार परमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.